हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर्च इंग्लिश. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन द बॉय हू ब्रोक द बँक यातील पॅसेज नंबर 1 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, पॅसेज नंबर 1 बघायच्या आधी आपण लेसनचे ऑथर रस्किन बॉन्ड यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. रस्किन बॉन्ड 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. तर रस्किन बॉन्ड हे एक ब्रिटिश डिसेंटचे इंडियन ऑथर होते, म्हणजे भारतीय लेखक होते, बट मूळ त्यांचं ब्रिटिश होतं. ही लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी इंडिया. ते मसुरी इंडियामध्ये, लँडोर मसुरी इंडियामध्ये आपल्या अडॉप्टेड फॅमिलीसोबत, म्हणजे आपल्या दत्तक घेतलेल्या कुटुंबासोबत राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅड रिकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. मिस्टर रस्किन बॉन्ड यांनी चिल्ड्रन लिटरेचर म्हणजे लहान मुलांचे जे साहित्य आहे भारतामधील, त्यामध्ये जे कार्य केलं त्यासाठी द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन यांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. त्यांना त्यांच्या पुस्तकासाठी अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा यासाठी 1992 सालचा साहित्य अकादमी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. त्यांना 1999 साली पद्मश्री आणि 2014 साली पद्मभूषण अशा प्रकारच्या या सर्वोच्च 2 नागरी सन्मानांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता आपण बघूया पॅसेज नंबर 1, द बॉय हू ब्रोक द बँक. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. नथू जो पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडत होता, जी बँक होती सेठ गोविंदराम यांची, आणि पायऱ्या झाडता झाडता ही ग्रंबल्ड टू हिमसेल्फ. ग्रंबल्ड म्हणजे शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड, म्हणजे गुरगुरणे. स्वतःशीच तो चिडल्यासारखा गुरगुरत होता. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. त्याच्या हातामध्ये एक छोटासा झाडू होता, जो तो हरिडली आणि केअरलेसली, हरिडली म्हणजे घाईघाईने, केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे चालवत होता. अँड द डस्ट आफ्टर रेझिंग इन द क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि धूळ जी वर त्याच्या डोक्याच्या वर एखाद्या ढगाप्रमाणे गोळा होत होती, पुन्हा त्या पायऱ्यांवर जाऊन बसत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. जेव्हा नथू आपली पॅन म्हणजे हातामधले जे भांडं होतं कचरा गोळा करायचं, ते डस्टबिनवर आदळत होता, तितक्यात सीताराम जो वॉशरमॅनचा मुलगा होता, धुब्याचा मुलगा होता, जो तिथून चाललेला होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता सीताराम आपल्या कपड्यांची डिलिव्हरी द्यायला चाललेला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावर नुकतेच प्रेस केलेल्या कपड्यांचं एक गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. तो जोरात ओरडला आणि नथूला म्हणाला, अरे अशा प्रकारे धूळ उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तू चिडलेला आहे का, कारण ते तुला महिन्याचे ₹2 वाढवून देत नाही आहेत, म्हणजे पगारामध्ये तुला महिन्याचे ₹2 वाढवून देत नाही आहेत, त्यामुळे तू चिडलेला आहे का, अशा प्रकारे सीतारामने नथूला विचारलं. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. त्यावर तो झाडणारा मुलगा म्हणजे नथू कंप्लेंट म्हणजे तक्रारीच्या सुरात म्हणाला, अरे मला त्याबद्दल बोलायचं सुद्धा नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. अजूनपर्यंत तर मला माझ्या नेहमीचा महिन्याचा पगारसुद्धा मिळाला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आज महिन्याची 20 तारीख आलेली आहे, म्हणजे ₹2 तर सोडूनच दे, पण जो रेग्युलर पेमेंट असते, जो रेग्युलर पगार असतो, तो सुद्धा मला अजून मिळालेला नाही. आणि आज महिन्याची 20 तारीख आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. कोणी या गोष्टीवर विश्वास तरी करेल का, कोणी विचार तरी करेल का, की एवढी मोठी बँक एका पुअर माणसाची म्हणजे एका गरिबाची सॅलरी नाही देत आहे, म्हणजे एक प्रकारे पगार नाही करत आहे. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तो म्हणाला की जसं मला माझे पैसे मिळतील मी तर इथून निघून जाणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. एक आठवडासुद्धा आता मी या जागेमध्ये काम करणार नाही. अँड नथू banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि असं म्हणून नथूने आपल्या हातातलं भांडं डस्टबिनवर काही वेळ आदळलं, फक्त स्वतःच्या बोलण्याला तो एम्फसाइज करत होता, म्हणजे
आपल्या बोलण्यावर तो समोरच्याचं लक्ष केंद्रित करत होता. शिवाय स्वतःला कॉन्फिडन्स म्हणजे विश्वाससुद्धा देत होता की एकदा का त्याला त्याचे पैसे मिळाले की मग तो आता बँकेमध्ये काम करणार नाही. वेल आय विश यू लक सेट सीताराम. सीताराम म्हणाला की ठीक आहे, आय विश यू लक. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. जर तुझ्या लायकीचा कुठलाही जॉब माझ्या डोळ्यासमोर आला, माझ्या लक्षात आला, तर मी त्यावर लक्ष ठेवेल. अँड ही प्लॉडेड बेअर फूट अलॉंग द रोड. आणि असं म्हणून तो अनवाणी पायाने भराभर चालत तिथून निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. एक मोठंच्या मोठं गाठोडं जे कपड्यांचं होतं त्यामुळे त्याचं जबरदस्त डोकं आणि शोल्डरसुद्धा झाकल्या गेलेले होते. आणि असं बोलून तो तिथून निघून गेला. तर मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 1 ऑफ द बॉय हू ब्रोक द बँक. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.